राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीचा प्रश्न गेल्या 8 महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दरबारी अडकला आहे। 12 आमदारांच्या जागांचा तिढा सोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतली। या भेटीनंतरही या जागांचा तिढा एवढ्यात सुटेल अशी चिन्ह नाहीयेत। राज्यपालांना यादीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं आश्वासन दिले। यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। चतुर्वेदी यांची सीबीआयनं चौकशी करून त्यांची सुटका केली आहे। देशमुखांचे जावई वरळीतील सुखदा या इमारतीमध्ये आले होते। त्यानंतर ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतलं। अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। एकूण 10 ते 12 जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय। दरम्यान देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केला जातोय। कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलानं 5 सप्टेंबरला माझा डॉक्टर ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार असून त्यांच्या संबोधनानं परिषदेचं उद्घाटन होईल। यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित असतील। खासदार संभाजीराजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत। मराठा आरक्षणाप्रश्नी खासदार संभाजीराजे राष्ट्रपतींना भेटतील। संभाजीराजेंसोबत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ असणार आहे। मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी ही भेट घेण्यात येणार आहे। मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा समाजानं बुधवारी मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन केलं। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर सरकारनं आतापर्यंत काढलेले GR मराठा समाजाकडून फाडण्यात आले। राज्य सरकार राज्याच्या सहकार कायद्यात लवकरच बदल करणार आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून 97वी घटना दुरुस्ती रद्द केली होती। त्यानंतर राज्य सरकारनं राज्याच्या सहकार कायद्यात बदल केलाय। राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्याची गरज आहे। यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक अभ्यास गट नियुक्त केला जाणार आहे। त्यानंतर हिवाळी अधिवेशनात हा मसुदा मंजूर करून घेतला जाईल आणि राज्याच्या सहकार कायद्यात बदल केले जातील। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 5वी ते 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। पूर्वी जारी केलेल्या शासन आदेशात सुधारणा करून त्यात मराठी भाषा सक्ती असं स्पष्टपणे नमूद करत नवीन निर्णय जारी करण्यात आला। पूर्वीच्या आदेशात मराठी विषय सक्तीचा असा उल्लेख नव्हता। त्यामुळे अनेक शाळांनी शासन आदेशाचा फायदा घेतला आणि मराठी विषय दुसऱ्या क्रमांकावर शिकवण्यास सुरुवात केली। मराठी भाषेला प्राधान्य दिलं जात नसल्याचं शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यानं शिक्षण विभागानं पूर्वीच्या शासन निर्णयात सुधारणा केली आहे। शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। शाळांबाबत टास्क फोर्सनं रेड सिग्नल दिला असून टास्क फोर्सबाबत पुन्हा बैठक होणार आहे, तर दुसऱ्या बैठकीनंतर सरकार शाळांसंदर्भात निर्णय घेईल। धुळे महापालिकेत ओबीसी महापौर होणार आहेत। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं ओबीसी महापौराचा मार्ग मोकळा झालाय। औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे। माता आणि बाल मृत्यूदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं केंद्र शासनानं प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे 23,92,000 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे, तर सुमारे 1,000 कोटींपेक्षा जास्त निधीचं वितरण करण्यात आलंय, असं सार्वजनिक आरोग्य विभागानं कळवलं आहे। जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यात महापुरानं थैमान घातलं होतं। या महापुराचा फटका तालुक्यातील 50 गावांना बसलाय। शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे कोकणामध्ये ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं मदत केली त्याच धर्तीवर 40गाव तालुक्यात राज्य सरकारनं मदत करावी अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे। मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळून धुळे औरंगाबाद हा महामार्ग बंद झाला होता। दरम्यान कन्नड घाटातील वाहतूक अद्याप बंद असून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घाटात पाहणी केली। दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तातडीनं पंचनामे करून शासनाच्या वतीनं मदत करणार असल्याचं यावेळी अब्दुल सत्तार यांनी लोकशाहीशी बोलताना सांगितलं आहे।
सध्या सोन्या चांदीच्या दरात नेहमीच चढ उतार होताना दिसतोय. सोन्याचा भाव आज 48,800 रुपये इतका आहे, तर चांदीचा दर 62,900 रुपये इतका आहे. सोन्याच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या दरातही 500 रुपयांची घसरण झाली आहे. 22 जुलै रोजी चिपळूणमध्ये महापूर आल्यानं व्यापारी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शासनानं नुकसानीबाबत जाहीर केलेली मदत अद्याप व्यापाऱ्यांना मिळाली नाहीये. त्यामुळे चिपळूणच्या व्यापारी वर्गानं एकत्रित येऊन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन दिलं. येत्या 8 दिवसात शासनानं जाहीर केलेली मदत व्यापाऱ्यांना बँकेच्या खात्यात जमा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते भिलवडी या पूरग्रस्त भागाची स्वतः पाहणी करून सुद्धा सांगलीतील व्यापाऱ्यांना मदत मिळाली नाहीये. या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज व्यापार बंद ठेवून निषेध दिन साजरा केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. यावेळी लवकर बऱ्या व्हा, फेरीवाल्यांचं आम्ही बघतो असं म्हणत राज ठाकरेंनी फेरीवाल्यांना थेट इशारा दिलाय. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांनी बोट गमावली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही बुधवारी कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आहे. पिंपळेंची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली. महाराष्ट्रात सध्या कायद्याचं राज्य नसून गुंडाराज असल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामबंद आंदोलन केलं. ठाण्यात फेरीवाल्यांवरील कारवाई दरम्यान महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातील घटनेनंतर राज्यभरातून या प्रकरणी तीव्र पडसाद उमटत आहेत. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाग्यश्री धिवरे रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बगाटे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. कान्हूराज बगाटे यांची बदली झाल्याचं समजताच अनेक शिर्डीकर आणि कर्मचारी यांनी साईबाबांचे आभार मानत फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये 884.50 प्रति लिटर इतकी झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत देखील प्रति सिलेंडर 75 रुपयांनी वाढ झाली आहे. पुणे ग्रामीण महिला पोलिसांसाठी 8 तास ड्युटी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर पुणे शहरासाठी देखील याचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी सांगितलं आहे. पुणे शहरात नव्यानं समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील महिला कक्षाचं उद्घाटन गुप्ता यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई आग्रा महामार्गावर कल्याण फाटा ते मानकोली दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. मागील 1 तासापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अमरावतीत पाण्यासाठी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शहरातील कठोरा नाका परिसरातील महिला आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा ही मागणी करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांनी निषेध केलाय. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल होता. प्रस्तावित नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातून जात आहे. गावातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासनाकडून थेट 400 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा लागू केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. याच्या निषेधार्थ रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनं या 400 नोटिसांची दसरा चौकात होळी केली. तसंच नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. गडचिरोली जिल्ह्यात एका शेतात जवळपास 8 फूट लांबीची मादी मगर आढळली आहे. वनविभाग, सर्पमित्र आणि मार्कंडपुरा येथील नागरिकांनी मोठ्या शिताफीनं रोवणी झालेल्या शेतातून मगरीला पकडण्यात यश मिळवलंय. शेतीची कामं सुरू असताना काही महिलांना रोवणी केलेल्या बांधीत काहीतरी असल्याचा आवाज आला. लगेच त्यांनी बारकाईनं चाहूल घेतली असता मोठी मगर दिसली. लगेच त्यांनी शेतात मगर असल्याची माहिती घरच्या मंडळींना आणि इतर नागरिकांना दिल्यावर नागरिकांनी सर्पमित्र आणि वनविभागाला पाचारण केलं. कोरोना काळात गोंदिया जिल्ह्यातील कुपोषणाचं प्रमाण 4 पटीनं वाढलंय.
गोंदिया जिल्ह्यात तब्बल 3671 बालकं कुपोषित आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। यापैकी 544 बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण तीव्र आहे, तर तीव्र कुपोषितांपैकी 77 बालकं दुर्धर आजारानं ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पैठण तालुक्यातील आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आपेगाव बंधाऱ्यात 15,450 क्युसेक तर हिरडपुरी बंधाऱ्यातून 27,071 क्युसेक पाणी सोडण्यात आले। पैठण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आपेगाव आणि हिरडपुरी हे दोन बंधारे पावसाच्या पाण्यानं भरले आहेत। त्यामुळे गोदावरीच्या नदीपात्रात जलमय झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। अमरावती जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापानं कहर केलाय। जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग वॉर्डात बेडच रिक्त नसल्यानं एका बेडवर 2 ते 3 रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे। बाल वॉर्डमध्ये सध्या 59 बालकं उपचार घेत आहेत, तर ग्रामीण भागात बिकट अवस्था आहे। त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचं चित्र आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला नुकतेच 39 वर्ष पूर्ण झाले, मात्र या जिल्ह्यात दुर्गम भागातील गरोदर मातांचा जीव अजूनही धोक्यातच आहे। एका गरोदर मातेला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी गावकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावं लागलंय। गावात आरोग्य केंद्र नसल्यामुळे तब्बल 9 किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे। सांगलीत गणेशोत्सव पार्श्वभूमीवर 4 फुटांच्या आतील गणेश मूर्तींचे स्टॉल मिरजेत लागले। प्रतिवर्षीप्रमाणे सांगली मिरजेतील स्थानिक गणेश मूर्तींसोबत सोलापूर, कोल्हापूर इथूनही गणेश मूर्ती विक्रीसाठी आणल्या जात होत्या। आता मुंबई, पुणे इथून विविध आकर्षक, मोहक, विविध रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सध्या सर्वांचंच आकर्षण ठरत आहेत। सातपुडा दुर्गम भागातील 3 समाळ गावातील एका शेतकऱ्याची गाय चारा चरताना 500 मीटर खोल दरीत पडल्यानं गंभीर जखमी झाली आहे। जखमी अवस्थेत असलेल्या गावकऱ्यांच्या मदतीनं गायीला वाचवण्यात यश आलंय। 3 समाळ हे गाव सातपुड्यातील उंच डोंगरांवर वसलेलं असून या गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। प्रशासनाची मदत वेळेवर पोहोचत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे प्रशासनानं दखल घेणं गरजेचं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीवरून जाणारा चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग 361 वर दत्रामपूर फाट्यावर 12 चाकी ट्रक रोडवर पलटी झाला। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। ट्रकमधील तांदळाची पोती रस्त्यावर पडल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। आर्णी पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं वाहन आणि पोते उचलून मार्ग मोकळा करून दिला। महाराष्ट्रात कोरोना निर्बंधांमध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरू झाल्यात। यामध्ये लोकलपासून दुकानं, हॉटेल्स यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे। मात्र महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे धार्मिक स्थळांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। यामुळे महाविकास आघाडी सरकारला साई मंदिर सुरू करण्यास अडचण काय, असा सवाल साई मंदिराबाहेरील व्यावसायिकांनी सरकारला केला आहे। पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे। यामुळे कोरोनाच्या संभाव्य 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बेड कधीही ताब्यात घेतली जातील, तयारीत राहा, अशा सूचना महापालिकेनं सर्व खासगी रुग्णालयांना पत्राद्वारे दिल्या आहेत। नवी मुंबईत मोठी औद्योगिक वसाहत असून लाखो कामगार या ठिकाणी रोज कामानिमित्त येत असतात। MIDC मधील या कामगार वर्गाचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं लसीकरण व्हावं यासाठी TTC MIDC मार्फत मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। या लसीकरण मोहिमेला कामगारांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी 3,500 कामगारांनी नोंदणी केली आहे। सप्टेंबरमध्ये राज्यासह संपूर्ण देशात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वातस्थितीमुळे येत्या दिवसात मध्य आणि पश्चिम भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे। या परिस्थितीत राज्यासह ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान इथेही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र आता चाळीसगाव तालुक्यात पावसानं विश्रांती घेतली असून पुराचं पाणी देखील ओसरलं आहे। त्यामुळे चाळीसगाव शहरातील विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे।
जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील बोरी धरणाचे 15 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले। यात 13 दरवाजे 0.30 मीटरनं तर 2 दरवाजे 0.15 मीटरनं उघडण्यात आले। 11,940 क्युसेक पाण्याचा विसर्ग बोर नदीमध्ये सुरू आहे। गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। जिल्ह्यात येताना त्यांना कोविड प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेणं सक्तीचं नाही, तसंच त्यांना कोविडची RT-PCR किंवा अँटीजेन चाचणी देखील बंधनकारक असणार नाही, अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। तटकरे यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाचा गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला। या संदर्भात आगामी काळात शासनाकडून काही मार्गदर्शक सूचना आल्यात तर त्याचं सर्वांना पालन करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं आहे। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील एका 8 महिन्याच्या बालिकेला पांढऱ्या पेशी कमी झाल्यानं तिच्या रक्तामधून HIVचं संक्रमण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। हा धक्कादायक प्रकार 8 महिन्यांनंतर तपासणी केल्यावर उघडकीस आला। या संदर्भात चिमुकलीच्या नातेवाईकांनं आरोग्यमंत्र्यांसह विविध ठिकाणी तक्रारी करून न्याय मागितला आहे। खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या हरकत दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने दिल्याचं सांगून 25,000ची लाच घेणाऱ्या धनपाल सावंत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे। तक्रारदारानं खरेदी केलेल्या शेतजमिनीला हरकत घेण्यात आली होती। ही हरकत निकाली काढून तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिल्याचं सांगून 25,000 रुपये देण्याचं ठरलं होतं। यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बुधवारी 25,000ची लाच स्वीकारताना सापळा रचून अटक केली आहे। पुण्यातील हवेली पंचायत समितीचा गटशिक्षण अधिकारी रामदास वालझाडेला 50,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागानं कारवाई केली आहे। आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शासनाच्या कोट्यातून दिला जातो। इंग्रजी माध्यमाच्या उच्च शाळेत RTE अंतर्गत मोफत प्रवेश असतो। जावेद अख्तर यांच्या तक्रारीवरनं अभिनेत्री कंगना राणावतनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। कंगनाच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून खटला रद्द करण्याची मागणी केली आहे। पिंपरी चिंचवडमधील एका 8 वर्षीय मुलीला झोपाळा खेळताना गळफास लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रुपीनगर परिसरात 29 ऑगस्टला ही धक्कादायक घटना घडली आहे। झोपाळ्याच्या ओढणीचा तिच्या गळाला फास बसला। तिला रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। परभणीत सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। दोघा युवकांनी विष प्राशन करून आत्महत्या केली। तसंच आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर त्यांनी पैशांची मागणी करणाऱ्यांची नावं लिहिली आहेत। पैशांचं व्याज वसूल करण्यासाठी वारंवार होणारी मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीला कंटाळून दोघा युवकांनी आत्महत्या केली। या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी अद्याप फरार आहेत। खड्ड्यांमुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड येवला महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। यात खड्डा चुकवताना ट्रक खाली येऊन एक गर्भवती महिला गंभीर जखमी झाली। दरम्यान मागील 2 महिन्यात या खड्ड्यामुळे 45 छोटे मोठे अपघात होऊन 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।